नमस्कार मंडळी, हाय फ्रेंड्स, कसे आहात? आम्ही निघालो होतो लालबाग परळला. नाईटला निघालो होतो. सगळे दर्शन करायचे होते गणपती बाप्पाचे, सगळे खेतवाडीचे आणि लालबागचे आणि गणेश गल्लीचे आपल्या राजाचे. तर लालबागला खूप गर्दी होती. रस्त्याला आम्ही तसे निघालो होतो, भाऊ, मी, माझ्या मावशीची मुलगी, आम्ही सगळे निघालो होतो. ट्रॅफिक तर एवढी होती. दादरला पोचलो. मग दादरवरून स्लो ट्रेन पकडून रोड परेडला गेलो आणि तिथून मग चालत चालत जात होतो. गर्दी तर खूपच होती. आम्हाला वाटलं होतं खाली भेटेल, लवकर दर्शन होईल, पण हे आमचा विचार चुकीचा होता. खूप गर्दी होती, खूप लांब पण होतं. चालत गेलो होतो आम्ही आणि सगळे असं वाटत होतं की आजच सगळे आलेले आहेत की काही दर्शनाला. बघतोय तर आमची पूर्ण जेवीनगरची फॅमिली इथे सगळी पहिलेच येऊन उभी होती. तर ते देखील आम्हाला तिथे भेटले. आम्ही सगळे एकत्र गेलो. पहिलं गणेश गल्लीच्या राजाचे आम्ही दर्शन घेतलं. खूप मस्त आणि आकर्षित मूर्ती आहे, खूप उंच आहे. बघताच आणि बघत राहावं असं वाटत होतं. गर्दी तर खूप होती. यावेळी गणेश गल्लीची थीम ही नागार्जुन टेम्पल अशी त्यांनी मस्त बनवलेली होती. खूप मस्त आणि छान मूर्ती होती बाप्पाची, गणेश गल्लीच्या राजाची. दर्शन आमचं चांगलं झालं, आशीर्वाद वगैरे घेतला आणि निघालो लालबागच्या राजाला. पण खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही लालबागच्या राजाला तिथे गेलो नाही. आम्ही पुढे निघालो. तसेच पुढे जात होतो. खेतवाडीला जायचा विचार होता, पण आधी विचार केला आजूबाजूचे देखील गणपतीचं दर्शन घ्यावं, तेही बघायला गेलो. मग चिंतामणी बघितला आणि काळा चौकीचा राजा देखील बघितला. तसं तुम्हाला बघायला भेटेलच. इथे लालबागच्या राजाचं मंडप होतं समोर. खूप गर्दी होती आणि ट्रॅफिक तर एवढं होतं आणि माणसं तर इकडून तिकडे तिकडून इकडे धक्का मारतच होते. तसे आम्ही वाट काढत काढत पुढे निघालो होतो. डेकोरेशन आणि मंडप आणि तो समोरचा जो गेट आहे एवढा मस्त केलेला होता त्यांनी यावेळी. लाईटिंग वगैरे बघण्यामध्ये खूप मस्त वाटत होतं. मग आम्ही काळा चौकीच्या राजाच्या इथे गेलो होतो. चिंतामणीचं बघून आलो, मग तिथे गेलो. तिथे पण गर्दी होती. तुम्हाला इथे बघायला भेटेल राजाची मूर्ती. त्याचं देखील दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला आणि निघालो तिथून आम्ही. खूप मस्त आणि शंकराचं रूप घेतलेल्या अवताराची मूर्ती आहे. भेटू पुढच्या भागात. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.